सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली. पोलिसांनी चौकशी करताच उडाली खळबळ. ओमप्रकाश नावाच्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या घराजवळील गोठ्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. सकाळ होताच गावात बातमी पसरली आणि काही वेळातच संपूर्ण परिसरात गर्दी जमा झाली. कुटुंबियांना विश्वास बसत नव्हता की काही तासांपूर्वी बोलणारी व्यक्ती आता कायमची शांत झाली आहे. घरातील वातावरण पूर्णतः दुःखाने भरून गेले होते. नातेवाईक रडत होते, शेजारी सांत्वन करत होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न दिसत होता, हे कोणी केलं? कारण ही साधी घटना वाटत नव्हती. पोलिसांना सुरुवातीपासूनच हे प्रकरण संशयास्पद वाटत होतं. या घटनेने आणखी एक मोठा प्रश्न निर्माण केला, कारण ही त्या कुटुंबातील अवघ्या काही दिवसातील दुसरी हत्या असल्याचं समोर आलं. आधीच एक धक्का बसलेलं कुटुंब पुन्हा एका दुःखात बुडालं होतं. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबियांनी आरोपी सापडेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. ती होती घरातली सून ललिता. ती जोरजोरात रडत होती, लोकांसमोर टाहो फोडत होती आणि सासरच्यांच्या मृत्यूमुळे पूर्णपणे कोसळल्यासारखी दिसत होती. तिचं रडणं पाहून अनेक लोक भावूक होत होते. मात्र दुसरीकडे पोलीस तपास सुरू होता. घटनास्थळाची तपासणी, घरातील लोकांची चौकशी, शेजाऱ्यांची माहिती, सर्व काही सुरू होतं. सुरुवातीला कोणावरच ठोस संशय नव्हता, कारण बाहेरून पाहिलं तर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीचं हे काम वाटत होतं. पण हळूहळू काही गोष्टी पोलिसांच्या लक्षात यायला लागल्या, कारण जेव्हा पोलीस चौकशी करत होते तेव्हा ललिता सतत पुढे येऊन बोलत होती. ती फक्त दुःख व्यक्त करत नव्हती, तर पोलिसांच्या कामावरही प्रश्न उपस्थित करत होती. तिने काही ठिकाणी असा आरोप केल्याचं सांगितलं की पोलीस खऱ्या आरोपींना वाचवत आहेत. एवढंच नाही तर लोकांसमोर आणि मीडियासमोरही पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात होतं. ही गोष्ट तपास अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. दरम्यान तपास जसा पुढे गेला तसं पोलिसांनी घरातील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. कोण कधी कुठे होतं, कोणाचं कोणाशी पटत होतं, कोणाचं वागणं वेगळं वाटत होतं, प्रत्येक गोष्ट तपासली जाऊ लागली. पोलिसांना काही विसंगती दिसू लागल्या, काही उत्तरे जुळत होती, काही प्रतिक्रिया अपेक्षेपेक्षा वेगळ्या वाटत होत्या. विशेषतः सतत पुढे येऊन प्रतिक्रिया देणारी व्यक्तीच पुन्हा चर्चेत येऊ लागली. यानंतर पोलिसांनी अधिक सखोल चौकशी सुरू केली. चौकशीचा फोकस काही लोकांवर वाढवण्यात आला. त्यामध्ये ललिताची चौकशीही अधिक गंभीरपणे केली गेली. सुरुवातीला ती आपलं म्हणणं कायम ठेवत होती, पण चौकशी जशी पुढे गेली तसं वातावरण बदलायला लागलं. काही प्रश्नांची उत्तरं बदलू लागली, काही गोष्टी आधी सांगितल्यासारख्या राहिल्या नाहीत. पोलिसांना आता वाटू लागलं की या प्रकरणात दिसते त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. याच दरम्यान तपासात आणखी काही माहिती समोर येऊ लागली. घरातील नातेसंबंध, काही वैयक्तिक गोष्टी आणि काही अशा बाबी ज्यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलू शकत होती. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश यांना काही वैयक्तिक बाबींची माहिती मिळाल्याचं सांगितलं जात होतं आणि हाच मुद्दा तपासात महत्त्वाचा मानला जाऊ लागला. हळूहळू पोलिसांच्या चौकशीने वेगळं वळण घेतलं, कारण आता संशय बाहेरच्या व्यक्तींवर कमी आणि घरातल्या आतल्या लोकांवर जास्त जात होता. त्या व्यक्तीकडे लोक सहानुभूतीने पाहत होते, त्याच व्यक्तीकडे आता तपास यंत्रणा वेगळ्या नजरेने पाहू लागली. शेवटी पोलीस चौकशीत एक धक्कादायक गोष्ट समोर आल्याचं सांगितलं गेलं की तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्या हत्येच्या कटामध्ये घरातील सून ललिता आणि तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचा समोर आलं. तपासात असं समोर आल्याचं सांगितलं गेलं की ओमप्रकाश यांना तिच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली होती आणि हे सत्य बाहेर येण्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेतल्याचा आरोप पोलीस तपासात समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार ओमप्रकाश यांना नेहमीप्रमाणे गोठ्यात झोपायला पाठवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र या सर्व बाबी तपास आणि पोलिसांनी मांडलेल्या माहितीनुसार समोर आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी ललिता आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतल्याचं सांगितलं गेलं. तसेच याआधी झालेल्या दुसऱ्या हत्येमध्येही त्यांचा काही संबंध आहे का याचाही तपास सुरू असल्याचं समोर आलं. एकीकडे घर दुःखात बुडालेलं होतं, तर दुसरीकडे तपासाने अनेक प्रश्न निर्माण केले, ज्यामुळे अनेक जण हादरले. कारण कधीकधी सर्वात जास्त रडणारी व्यक्तीच सर्वात जास्त प्रश्न निर्माण करून जाते आणि म्हणूनच ही घटना लोकांना आजही अस्वस्थ करते.